गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नव्या नोकर भरती प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून स्थानिक भूमिपुत्रांना डावलण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येतोय। याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे डोंबिवली शहर अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र देत ही भरती प्रक्रिया रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी टीसीए टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत परीक्षा घेण्यात आली होती। या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराकडून कागदपत्र ही जमा करून घेण्यात आली आहेत। मात्र या संपूर्ण भरती प्रक्रियेत स्थानिक भूमिपुत्रांचा सहभाग अत्यल्प असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय। 1% कमी प्रमाणातच स्थानिक उमेदवारांचा समावेश असल्यानं ही प्रक्रिया अन्यायकारक असल्याचं म्हटलं जात आहे। याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भालचंद्र पाटील यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन देत ही भरती प्रक्रिया तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच मागणी मान्य न झाल्यास सर्व भूमिपुत्रांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। आम्ही हरकत घेतलेली आहे, कारण इथला जो मूळ भूमिपुत्र आहे आगरी कोळी व इतर स्थानिक समाजाचे जे इथले भूमिपुत्र आहेत यांना डावलून ही भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि कोणालाही याचा मागमूस लागू न देता काही महापालिकेतले जे भरती प्रक्रियेतले अधिकारी आहेत त्यांनी काही नेत्यांच्या संगनमताने त्यांच्या मर्जीतली लोक त्यांना नोकरी मिळावी म्हणून हे सगळे षडयंत्र रचलेलं आहे। आम्ही या विरोधामध्ये आज आयुक्तांना पत्र दिलेलं आहे। जर ही भरती प्रक्रिया रद्द नाही केली आणि भूमिपुत्रांना त्यांचा हक्क दिला नाही तर आम्ही कोर्टामध्ये जाऊन या विरोधात दाद मागणार आहोत, न्याय मागणार आहोत। आपण जर बघितलं असेल बाहेरच्या लोकांना आणून इकडे नोकऱ्या दिल्या जातात त्याबद्दल कसं? मुळात त्या संस्थेची नेमणूक यासाठी झालेली आहे की भूमिपुत्रांपर्यंत ही जी प्रक्रिया ही पोहोचू नये आणि भूमिपुत्रांना डावलण्यासाठी खास करून यांच्या मर्जीतले काही अधिकारी आहेत ते यांना बसवायचे आहेत आणि ते अडथळा कुठे ठरतील ते स्थानिक भूमिपुत्र आहेत जे सुशिक्षित आहेत, जे बेरोजगार आहेत आणि ते ही नोकरी मिळवली तर ते मर्जीतले अधिकारी बनतील का नाही बनतील, त्यांच्या नेत्यांच्या मर्जीप्रमाणे काम करतील का नाही, भ्रष्टाचारामध्ये साथ या अधिकाऱ्यांना देतील का नाही, म्हणून ह्या समाजाला वंचित ठेवायचं आणि आपल्या मर्जीतले बाहेरची लोक जे आर्थिक तडजोड करतील त्यांना भरती करायची, यासाठी हा प्रकार। दरम्यान या प्रकरणावर महापालिका प्रशासनाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।